मुलं बोर्डामध्ये येतात ती मुलं कसा अभ्यास करतात तर त्यांचं जबरदस्त टाइम मॅनेजमेंट असतं, परफेक्शन असतं. जसं डॉक्टर शिवानी मॅडमने सांगितलं, आय एम स्पेंडिंग 1 hour फॉर बॅडमिंटन अँड दॅट इज माय मिस्टेक, माय एनर्जी इज मिस्टेक. मग तसं तुम्हाला काय पाहिजे? स्टडी प्लॅनिंग पाहिजे, परफेक्शन पाहिजे. तुम्हाला दिशा जर असेल, दिशा अकॅडमिक मध्ये आलाय, दिशा मिळणार आहे तुमच्या आयुष्याला, कलाटणी मिळणार आहे तुमच्या वेगवेगळ्या करिअरला. आणि ही सुरुवात आहे या आता परफेक्शन स्टडी प्लॅनिंग ऑफ द 70 days. व्हॉट इज द रिक्वायरमेंट? आम्ही जेव्हा मुंबई किंवा पुणेमध्ये 5 ते 6 हजार विद्यार्थी या हॉलमध्ये असतात आणि त्यावेळी वेगवेगळे क्वेश्चन्स विचारतात, त्यावेळी त्यांना दॅट इज द मेन इम्पॉर्टंट पॉइंट विच इज रिक्वायर्ड फॉर युअर बोर्ड एक्झाम. MPSC UPSC मध्ये IAS ऑफिसर होणं किंवा मी ज्या स्कूलची प्रिन्सिपल म्हणून रिटायर्ड झाले, मिलिटरी स्कूल मधल्या विद्यार्थ्यांनी या NDA एंट्रन्स पास व्हायच्या. NDA एंट्रन्स इज द क्वाइट डिफरंट. SSB क्रॅक करणं इतकं सोपं नाही आहे मुलांना. त्यासाठी व्हॉट इज द रिक्वायरमेंट, बेसिक रिक्वायरमेंट. आपण एंटरटेनमेंटसाठी येत नाही, आपण इथे परफेक्शनसाठी येतो. त्यासाठी आय विल कव्हर द स्टडी प्लॅनिंग फॉर रिमेनिंग 80 days. You are comfortable with my English language? Yes. Very good. Then chapter-wise marks, why these marks are important and what is the importance for your remaining 80 days? I will explain by slide. Then preparation of hot questions. आम्ही जी नवीन पाठ्यपुस्तकं तयार करतोय, तुम्ही जेव्हा 12वीला असणार आहात तेव्हा तुम्हाला हा फरक फार जाणवणार आहे. Even next year we are going to change the question paper pattern. Hot question are included in most of the 40%. आता फक्त तुम्हाला 8 मार्कांसाठी आहे, ते आता निम्म्या मार्कांपर्यंत जाणार आहे. म्हणजे काय हॉट क्वेश्चन्स हे मी लेसन वाईज पण सांगणार आहे, ते तुम्ही नोट डाऊनच करायचे. आलं लक्षात? त्यानंतर हाऊ टू सॉल्व ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन, that is important is for March 25 and practice of question paper. At least 2 sets of question paper should be solved. 2 सेट तरी सोडवणं गरजेचं आहे. त्याने तुम्हाला काय फायदा होणार आहे हे पण मी सांगणार आहे. हे परफेक्शन अत्यंत आवश्यक आहे. नुसतं ऐकलं आणि निघून गेलो असं नाही. तर सायन्स ब्रांच तुम्हाला खूप साऱ्या करिअरचे ऑप्शन्स अवेलेबल करून देतो. त्याच्यासाठी हे असणारा सगळा पार्ट आहे. आता बघा, आय विल कव्हर दिस ऑल पॉइंट्स. दिस इज द कन्सेप्च्युअल लर्निंग. That is 10 lessons are included in science paper 1. Okay, and 10 lessons are included in science paper 2. Means 10 concepts are included in science paper 1. Concept means LM. LM is what? LM is long answer type of questions. LM म्हणजे काय? लॉंग आन्सर्स. लक्षात घ्या, मी तुम्हाला टिप्स देऊन जाते. नॉट ओनली फॉर सायन्स सिलेबस, इट इज अ रिक्वायरमेंट फॉर युअर ऑल कॉम्पिटिटिव्ह. इथून पुढे तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जाल, CET, JEE, पुढच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला तुम्ही अपियर व्हाल, तर या सगळ्या टेक्निक्स तुम्हाला यायला पाहिजे. त्यामुळे LM म्हणजे काय सांगितलं मी? लॉंग आन्सर्स. essay म्हणजे काय असणार आहे? शॉर्ट. आता हाऊ मेनी पॉइंट्स, हाऊ मेनी सेंटेन्सेस आर रिक्वायर्ड फॉर इट आपण हळूहळू पुढे बघूया. इथून जाताना तुम्हाला या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या ज्या थिम्स आहेत त्या क्लिअर व्हायलाच पाहिजे. आलं लक्षात? त्यानंतर पार्टिसिपेशन इन डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटीज. व्हॉट इज द पार्टिसिपेशन? तुम्हाला छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज दिलेले आहेत बघा, त्याच्यावर क्वेश्चन्स येतात. 2 मार्काचे, 3 मार्काचे, इवन हॉट क्वेश्चन इज बेस्ड ऑन द activities. Which lessons are important? Now write down. For science paper 1, जिथे मी सांगणार आहे, थांबणार आहे, पॉज घेणार आहे, those all are important questions. For science paper 1, English comfortable आहे ना? मराठी नको ना सांगू? For science paper 1, focus on lesson number 2, 3, 4. 2, 3, 4 for activities. And for science paper 2, 40 out of 40. असं
पब्लिश केलं गेलं पाहिजे स्टेट बोर्डाकडून। आता थिंकिंग अँड इमॅजिनेशन दीज आर इन्क्लुडेड इन द क्वेश्चन नंबर 4। हॉट क्वेश्चन दिले जातात ते आपण स्लाइडमध्ये बघूया। आता फक्त पुढचं ऐकायचंय बघा। आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 40 मार्क्स अलॉटेड फॉर सायन्स पेपर 1, 40 मार्क्स फॉर सायन्स पेपर 2। आता 20 मार्क्स दॅट इज द स्कूल बेस्ड प्रॅक्टिकल एक्झाम, बरोबर की नाही? स्कूलमध्ये म्हणा व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर इट, त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? प्रॅक्टिकल मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे तुम्हाला शाळेत हा बरोबर आहे। सांगा हसली म्हणजे तुम्हाला कळलंय त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? प्रॅक्टिकल बुक नाही आवश्यक तुम्ही काय याचं उत्तर सांगितलं ना मला, तर तुम्ही पुढच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या इंटरव्ह्यू मध्ये पास व्हाल। अभ्यास करत नसाल, प्रॅक्टिकल करत नसाल तर काही उपयोग नाही, बरोबर आहे की? तुमची आणि सायन्स टीचरच्या प्रॅक्टिकलची टीचरची केमिस्ट्री अत्यंत उत्तम हवे, देन यू विल गेट 20 आउट ऑफ 20 मार्क्स। कळलं? हे मार्क तुम्हाला मिळाले असं आपण समजूया। आता हाऊ टू स्टडी बघा, आता लिहून घ्या। स्टडी टेक्निक्स। फर्स्ट टेक्निक, यूज ऑफ कन्सेप्ट मॅप। यूज ऑफ कन्सेप्ट मॅप। And second, सगळं नका लिहू, जे मी सांगते ना टू द पॉइंट। मी पहिलेच I have started by one important sentence that science should be perfect, accurate and to the point. त्यामुळे to the point वर भर द्या। आपण कुठेही अवांतर मला बोलायला आवडत नाही। परफेक्शन जे असतात ते आयुष्यभर परफेक्शनिस्टच राहतात, त्यामुळे तुमच्यातूनही तसेच निर्माण व्हावे ही माझी इच्छा आहे। ही देशाची ती नीड आहे, आपली कंट्री इंडिया इज कॉलिंग यू असं आम्ही नेहमी म्हणते। द कंट्री, द गव्हर्नमेंट, IAS ऑफिसर्स इज ऑल पोस्ट आर कॉलिंग यू। या सगळ्या पोस्ट तुम्हाला बोलवत आहेत, त्यासाठी तुमच्याकडे ॲबिलिटीज असणं गरजेचं आहे। त्यामुळे बघा, फर्स्ट यूज ऑफ कन्सेप्ट मॅप, दिस इज द बेस्ट मेथड। ही कशी वापरायची हे पण मी सांगणार आहे। सेकंड मेथड, PQRST टेक्निक, सगळं कॅपिटल लिहा, PQRST टेक्निक, बस एवढंच लिहा, खूप सारं लिहून घेऊ नका, नाही का? टू द पॉइंट जे मी सांगणार आहे तेवढंच नोट डाऊन करा। दोन टेक्निक कळल्या, त्या खालच्या टेक्निक ज्या आहेत लिंक्स वगैरे दिलेल्या आहेत त्या आता युजफुल नाही, त्या सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये अभ्यास स्टडी करता, त्यावेळी एक्स्ट्रा क्लासेस असतात ना 10वीचे, किंवा जून पासून ज्यावेळी तुमचं स्कूल रिओपनिंग होतं त्यावेळेस ज्या टेक्निक्स आहेत त्या आता युजफुल नाही। आता प्रत्येक लेसन वाईज आपण शब्द अर्थ पाहिजे, त्याला हॉट क्वेश्चन म्हणतात। तुमची उत्तर म्हणजे अभ्यास तुमचा नीट झालेला नाही, हा हॉट क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे। फक्त चेंज एकच वाक्य लिहा, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ G, हॉट क्वेश्चन 2 मार्क। व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ G, हॉट क्वेश्चन 2 मार्क। प्रिपेअर घरी करायचं बरं का, घरी याची तयारी करायची, बाकी सगळं लिहित बसू नका, पुस्तकात दिलेलं आहे आणि मी कसा येतो ते सांगितलेलं आहे ना। आता बघा पुढचं क्वेश्चन, आपल्याकडे 1 तास आहे, सायन्स 1 पण घ्यायचं आहे, सायन्स 2 पण घ्यायचं आहे। आता बघा ह्याच्यात हॉट क्वेश्चन, ही पण डायग्राम तुमच्या बुक मधली आहे, ऐकले? क्वेश्चन बघा, फ्रॉम अबाव फिगर विच लॉ इज प्रूव्ड अँड स्टेट द लॉ। कोणता लॉ आहे? करेक्ट, बरोबर आहे, कोणता? न्यूटन्स लॉ। हाही क्वेश्चन पर इयर आलेला आहे, कधी डायग्राम मध्ये आलेले आहे, डायरेक्ट लॉज येत नाही। आता एक वाक्य लिहा, फ्रॉम सायन्स पेपर 1, फ्रॉम सायन्स पेपर 1, लर्न 18 लॉज, 1-8, लर्न 18 laws, 1-8, and paper 2, learn
28 laws. Learn 28 laws. लक्षात आलं? असे अभ्यास करायचे. जिस्ट म्हणतो ना, सगळ्या लेसनचं पेपरचं जिस्ट ते मी तुम्हाला देऊन जाते. त्यामुळे परफेक्ट आणि लक्षात घेऊन करायचे. आता सायन्स पेपर 1 लेसन 2. तर कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, हॉट क्वेश्चन्स, तर ते बघा. एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन नीड घेऊनच घ्या. आता हे काही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. नीड ऑफ गरज का आहे, नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता आय विल आस्क वन क्वेश्चन. हाऊ मेनी लॉज आर इन दिस स्लाइड? या स्लाइडमध्ये किती लॉज आहेत तर बघू सांगा. हाऊ मेनी? येस, किती? 4 लॉज. विच आर दिस 4 लॉज? फर्स्ट लॉ व्हेरी गुड. सेकंड लॉ, थर्ड लॉ, फोर्थ लॉ MPT. त्याला MPT म्हणायचं, मॉडर्न पिरियडिक टेबलच्या ऐवजी मॉडर्न पिरियडिक लॉ. त्याला लक्षात ठेवा. मग मी आता तुम्हाला काय हिंट दिले बघा. मुलं किती हुशार असतात रे. MPSC UPSCला जेव्हा मी CDS शिकवते, CDS म्हणजे काय, तर कॉमन डिफेन्स सर्व्हिसेस. त्याचा जो मॅथ्स सायन्सचा पेपर आहे ना, त्याचं सगळं मास्टरी, जिथे मी पेपर हाऊ टू सॉल्व, आउट ऑफ मार्क्स कसे मिळवायचे हे मुलांना सांगते. आता तुम्हाला मी सांगितले 18 लॉज फ्रॉम सायन्स पेपर 1. त्याच्यातले किती लॉ इथे कव्हर झाले? आलं लक्षात? या हिंट्स असतात. असा अभ्यास करायचा आहे. असं शहरातली मुलं जी आहेत त्यांना या टेक्निक्स देणारे शिक्षक तिथं असतात, अवेलेबल असतात. म्हणून त्यांना मार्क, म्हणजे तुमचा एखादा मार्क जातो आणि मग तुम्ही मागे राहता. ते एक मार्क कसे मिळवायचे ना ते मी तुम्हाला सांगते. डिफरन्स बिटवीन AC-DC जनरेटर. डिफरन्स बिटवीन AC-DC जनरेटर. हे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. आता बघा, मी मगाशी सांगितलं होतं ना त्या मुलाचं, की तो मुलगा म्हणाला होता, मॅडम मला न्यूमरिकच अवघड जात आहे याच्यातले. आता हिटबद्दल काय काय करायचे ते बघा. आता आधी जरा थांबा लिहिण्याचं. स्लाईडचं सगळं लिहू नका. त्याच्यातला एले काय, मी तुम्हाला ट्रिक शिकवते. या 80 दिवसात अभ्यास करण्याची ट्रिक. हिट लेसन मधला एले काय असेल? व्हेरी गुड. त्या जास्त अडॅप्टिव्ह आहे, म्हणजे फास्ट अडॅप्ट करतात. एनॉमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर हा काय असणार आहे? एले ना. आता मला सांगायचं याच्यातला डायग्राम कोणती इम्पॉर्टंट असते? व्हेरी गुड. होप्स ॲपॅरेटस. याच्यातला एक्सपेरिमेंट कोणता इम्पॉर्टंट असणार? एक्सपेरिमेंट होप्स ॲपॅरेटसचाच एक्सपेरिमेंट. आता ह्याच्यातलं ग्राफ बेस्ड हॉट क्वेश्चन कोणता असणार आहे? मग त्याच्यानंतर चीफ मॉडरेटर असतात. आणि चीफ मॉडरेटर हे द बेस्ट पेपर्स बाजूला काढतात त्या वर्षीचे, आणि मग ते तपासायला कोणाकडे येतात? द बेस्ट पेपर ह्याच्यातले ज्यांना आउट ऑफ मार्क्स मिळतात. असे साधारण 5 ते 6,000 का 18 लाख विद्यार्थी बसतात. त्याच्यातले 5 ते 6,000 पेपर हे आमचे बोर्ड मेंबर जे असतात यांची एक कमिटी दरवर्षी तयार केली जाते. आणि त्याच्यातून जो बेस्ट पेपर आम्हाला 100 ते 125 बेस्ट पेपर काढायचे असतात. मुंबईच्या सेंट झेवियर स्कूलमधल्या एका मुलाने अत्यंत उत्तम पेपर लिहिला होता. मार्च 2013 सालची गोष्ट आहे. त्याने काय लिहिलं होतं मुलानं बघा. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन हा क्वेश्चन होता. तुम्ही कशाने सुरुवात करा? डेफिनेशन. ठीक आहे. अजून काय द्या? एक्झाम्पल. अजून काय द्या? इक्वेशन, बॅलन्स केमिकल इक्वेशन. त्या मुलाने कशापासून? जीनियस स्टुडंट कॅन राईट द आन्सर इन अ डिफरंट वे. तुम्ही विल विन, आय विल विन असं ज्यावेळी आपण म्हणतो ना, त्यावेळी काय असतं मुलांना? द रायटिंग स्किल इज डिफरंट, रायटिंग स्टाईल इज डिफरंट. त्या मुलाने कशापासून स्टार्ट केली होती माहिती आहे? त्याने एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक पासून स्टार्ट केली. द बेस्ट ऑफ द केमिकल रिॲक्शन इज एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक. And then he has started to write the answer in a tabulation form.
types of chemical reaction, their explanation in second column, and third column denoted by a balanced chemical equation. The best paper of March 2013. उत्तम पेपर कुणाला लिहावा आणि कसा लिहावा हे बोर्डाने तुमच्यासमोर आदर्श तयार करून ठेवले आहेत. वेबसाईटवर अवेलेबल असतात. त्यांचे स्क्रीनशॉट आम्ही जसं त्या तसं देतो किंवा पब्लिकेशनला त्याच्याच हँडरायटिंगमध्ये हे आम्ही पब्लिकेशनला झेरॉक्स काढायला मुभा म्हणजे अथॉरिटी असते. व्हॉट इज द बेस्ट पेपर? काही पेरेंट्स विचारतात ना, मॅडम व्हॉट इज द बेस्ट पेपर विच विल बी पब्लिश बाय द स्टेट बोर्ड? महाराष्ट्र स्टेट बोर्ड जोपर्यंत आपण 70 वर्ष ही परीक्षा घेतोय मुलांना, एशियन कंट्रीमध्ये लार्जेस्ट एक्झाम दॅट इज द HSC अँड SSC. HSC तरी कमी आहे आणि त्याच्यामध्ये 3 स्ट्रीम्स आहेत, सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स. आपलं सगळे रुरल अँड अर्बन 18 लाख विद्यार्थी ज्यावेळी या परीक्षेला बसतात, त्याचा बेस्ट पेपर, दिस इज द रायटिंग स्टाईल शुड बी डिफरंट असं असणं आवश्यक आहे. आज महाराष्ट्रातली ही मुलं कोणत्या स्टेजवर आहे माहिती आहे? करेक्शन स्टेज. मी कुठं चुकलो हे ज्याला कळतं ना, माझे मार्क कुठे गेले, वेअर आय हॅव यूज माय मार्क्स, दॅट इज द बेस्ट स्टुडंट. माझे मार्क कुठे गेले हे ज्याला कळतं तो मुलगा उत्तम मार्क्स मिळतो. मुलांना अर्धा मार्क कुठे गेला, 2 मार्क कुठे गेला तर हिशोब ठेवा. त्यासाठी काय आवश्यक आहे? व्हॉट इज द नीड ऑफ परफेक्शनिस्ट? दॅट इज टू सॉल्व मोस्ट ऑफ द पेपर्स, क्वेश्चन पेपर्स. Making the practice makes man perfect. Practice writing, that is the most important. These are the schematic diagrams. या सगळ्या डायग्राम्स इम्पॉर्टंट आहेत. या लास्ट इयर पर्यंत आलेले आहेत, त्यामुळे याच्यावर फोकस करायचा आहे. दिस इज ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. देर इज द कंपॅरिझन ऑफ ह्युमन आय विथ कॅमेरा. ह्युमन आय आणि कॅमेरा याची कंपॅरिझन आहे की सिमिलॅरिटी पण फाइंड आउट करा अँड वन डिफरन्स शुड बी फाइंड आउट. ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन हे मगाशी मुलगा म्हणाला ना, 5वा क्वेश्चन राहिलाय आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये. ठीक आहे ना, चुकत म्हणजे मी पण ते एन्जॉय केलं. आपल्या पेपरमध्ये 4च क्वेश्चन असतात आणि 4था क्वेश्चन हा हॉट असतो. तू जेव्हा मोठा होशील ना त्यावेळी 5वा क्वेश्चन घालायचा. तर असा क्वेश्चन आहे. आता हे बघा लास्ट पॉइंट की आता सेल्फ रिस्पॉन्सचे क्वेश्चन आहे. ते कसे कोणत्या लेसनवर येतात? सायन्स पेपर 2 लिहूनच घ्यायचं. सेल्फ रिस्पॉन्स क्वेश्चन स्वमत विचारलं जातं तुम्हाला. स्वमत किंवा ओपन एंडेड क्वेश्चन, ओपन एंडेड किंवा सेल्फ रिस्पॉन्स क्वेश्चन फ्रॉम सायन्स पेपर 2. आता तुम्ही मला सांगायचं आहे, मी एक स्लाइड दाखवणार आहे, त्यावेळी तुम्हीच मला सांगायचं मॅडम याच्यातलं स्वमत सेल्फ रिस्पॉन्स क्वेश्चन कशावर असतात. आत्ता हे वाक्य थोडी स्पेस सोडा ठेवा, पण त्या स्लाइडमध्ये तुमच्याकडून उत्तर पाहिजे मला. हे सगळे आयडेंटिफाय द डायग्राम. कोणते डायग्राम आहे? इलेक्ट्रो मॅग्नेटिझम आहे. इकडे आणि तुम्हाला आयडेंटिफाय द डायग्राम अँड राईट वन इन्स्ट्रुमेंट बेस्ड ऑन दिस लॉ. त्याच्यावर आधारित एका इन्स्ट्रुमेंटची तयारी करून ठेवा. अशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे. आता एक टेक्निक सांगते, फक्त डायग्राम बघा. कॉम्पिटिटिव्ह एक्झामला कसा अभ्यास करायचा आहे बघा. डायग्राम हॅज बीन गिवन इन टू युअर टेक्स्टबुक. 4 प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. This white line is split up into the 7 colors. That is the definition. What is the phenomenon? It's called as dispersion. Sweep gear means how many colors? 7. Maximum deviation? Violet. Minimum deviation? 4 questions select. Why the signals are red color? Give reason. 5वा question झाला. Because the red color has the minimum deviation. लक्षात आलं? Logical thinking should be reflected in the diagram. अभ्यास करण्याची पूर्ण टेक्निकच डिफरंट पाहिजे मुलांना. आता तो क्वेश्चन बघा. इट इज रिलेटेड. Why the sky looks orange at the time of sunset and sunrise?
मग तो जो आहे तो डेव्हिएशनशी रिलेटेड आहे. मग गिरुडीचं one diagram has been given in your textbook and say one questions are related to it. From the 1 mark, it is started from the 1 mark and ends with the hot questions on गिरुडीचं. लिहिलं ना? आता बघा पेपर प्रेझेंटेशन. लास्ट स्लाइडकडे आता आपण चाललोय. बारकोड स्टिकर नीट लावा. होलोग्राफ, margin and layout 1 centimeter at both sides. Color of the ink black or blue. Underlining important points with a pencil. आपण जोपर्यंत महाराष्ट्र आणि इंडियन गव्हर्नमेंट जोपर्यंत रिटन टेस्ट देतात तोपर्यंत हायलायटर कुठेही वापरायचं नाही. स्केच पेन पण नाही. इम्पॉर्टंट पॉइंट शुड बी रिटन अँड अंडरलाइन बाय अ पेन्सिल. क्वेश्चन न्यू क्वेश्चन ऑन अ न्यू पेज. डू नॉट चेंज द ऑर्डर ऑफ क्वेश्चन. आता इथं ऑप्शनल क्वेश्चन मध्ये लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व करा. इन क्वेश्चन नंबर 2 सॉल्व 2 एक्स्ट्रा क्वेश्चन. एंड क्वेश्चन नंबर 3 सॉल्व 1 एक्स्ट्रा क्वेश्चन. हे झालं तुमचं पेपर प्रेझेंटेशन. आता मी तुम्हाला सांगितलं तर मिनिटाचा हिशोब मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्या टेक्निक सांगितल्या. आय हॅव कवर्ड 10 लेसन्स फ्रॉम सायन्स पेपर 1, 10 लेसन्स फ्रॉम सायन्स पेपर 2. दिस इज द अलोकेशन ऑफ टाइम इन एक्झाम हॉल. मला वेळ पुरला नाही, मला आलं नाही, मी ब्लँक झालो. these reasons cannot change your result. ही रिझल्ट तुम्ही द्यायची नाही. क्वेश्चन 1 should be solved in 20 minutes. Question second 20 minutes. Question third 30 minutes. Question 4 30 minutes. Because it is a hot question. Total 100 minutes. Checking 20 minutes. Checking साठी का 20 minutes? तुम्हाला तुमचा नंबर वर्ड्स मध्ये लिहायचा असतो, फिगर मध्ये लिहायचा असतो. टाइप द नंबर ऑफ सप्लिमेंट्स विच आर यू टाइप इन इट. किती 1 + 0 वगैरे काय जे असेल ते. याच्यासाठी 20 minutes. आणि कुठे मिस झालं नाही ना, दॅट इज द अलोकेशन ऑफ टाइम इन एक्झाम हॉल. त्याचं केव्हा तुम्हाला कळेल त्यावेळी कॉम्पिटिटिव्ह एक्झामला पुढे बसायला सुरुवात होईल. त्यावेळी तुम्ही लक्षात घ्या प्रिलिम आहे, अजून प्रिलिम व्हायचे की नाही. आणि एक पेपर स्वतः घरी सोडवायचा. हे टाइम टेबल लावून सोडवायचं आहे. सक्सेस मंत्रा दॅट इज द टाइम मॅनेजमेंट, प्रॉपर अँड फोकस स्टडी, पेपर सॉल्विंग, रायटिंग प्रॅक्टिस आणि जबरदस्त असणारं कॉन्सन्ट्रेशन पॉवर. देन गुड स्टडी हॅबिट्स प्रोड्युसेस गुड ग्रेड्स. स्टडी हॅबिट्स तुम्हाला सगळ्या सांगितल्या, स्टडी टेक्निक सांगितल्या. सक्सेस म्हणजे काय तर या हॉलमधून बाहेर जाताना मी 35% मिळवणार. 40 out of 40 outstanding performance. That is your aim. So having a good mission is not enough. You need a good concrete objective and you need to know how you are going to get there. That it should roadmap of efforts. मेहनत आवश्यक आहे. गोल म्हणजे काय डेडलाईन अँड ॲक्शन प्लॅन. अँड इट शुड बी मस्ट म्हणजे मेजरेबल. कशातलं काय येणार हे सांगितलेलं आहे. अनक्लटर्ड. Board has given the blueprint and paper pattern. It is specific. Paper pattern is specific and it's obviously it is a time bound. 80 days, 79 days are remaining for your 9 subjects. Now speak these 5 lines. Those are motivational for your life. I am the best. I can do it. God is always with me. I am a winner. Today is my day. And it's a grand beginning of your grand success. Say, it's a grand beginning. Of my grand success. I will win. I will win and stood first. These are the longitudinal waves, action and reaction.
डायरेक्शन इज इक्वल अँड अपोजिट. सायन्स लीड्स स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. जेव्हा आपण बँक होऊन म्हणतो ना, पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते मुलांनो, आणि त्याच्यातूनच सक्सेस आपल्याकडे खेचला जातो.